जी पुराची पातळी होती मागच्या वेळेस म्हणजे 2 दिवसापूर्वी हे पाण्याचं पाणी ही पुराची पातळी अगदी वरती होती, अगदी दुकानात पाणी गेलेली आहेत. आणि महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगू काय की काय झालेलं दरम्यान इथे बरीचशी दुकानं होती, इथे काही कार्यालये होती, तर तीसुद्धा वाहून गेलेली आहेत. तर त्या मंदिराच्या तिथे तुम्हाला दिसेल की तिथे काही मंदिरं जी दुकानं आहेत ती लटकलेली दिसतात. पण एकंदरीत काय की या पावसाने महाराष्ट्राची तहान आणि जी काही तहान भागवायचं म्हणता येईल ती भागवलेली आहे. पण आज काय नेमकी स्थिती आहे ते बघण्यासाठी आपण इथे आलो होतो. तर सध्याला पूरस्थिती जी आहे ती अगदी कमी झालेली आहे, म्हणजे अगदी आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहोत. परंतु पाण्याचा प्रवाह जो तो अजूनही वाढतोय. रात्रीच आपल्या गंगापूर धरणातून वाढवलेला होता आणि पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळेच हे जे काय पाण्याचा प्रवाह आहे तो वाढला होता. आणि आत्ता मात्र हा पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे, पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे. पण तरीही ढग जे आहेत ते दाटलेले आहेत. पावसाची स्थिती झालेली आहे. आज आत्तासुद्धा जो काही आपला त्र्यंबकेश्वरचा भाग आहे, ब्रह्मगिरीचा भाग आहे किंवा अगदी तिकडे पहिने असतील तिथे पावसाची रिमझिम सुरूच आहे अशा पद्धतीने म्हटलं जातं आहे. पण एकंदरीत काय आज पाऊस बऱ्यापैकी कमी आहे, म्हणजे आत्ता दुपारपासून पाऊस कमी झालेला आहे. सकाळपासून पाऊस चालू होता आणि आपल्याला दिसून येऊ शकतं आपलं मारुती राया जो काही आहे या नाशिकचं पाण्याचं प्रतीक म्हटलं जातं. खरं तर नारोशंकरांचं जे मंदिर आहे त्याचं जे घंटा आहे तिथले त्यावरनं पाण्याची किंवा पुराची पातळी ठरवली जायची. परंतु आता हे रूढ झालं आहे की या मारुती रायाला कुठपर्यंत पाण्याचा स्पर्श होतो आणि त्या पाण्याच्या स्पर्शामुळे आपल्याला लक्षात येऊ शकते की नाशिकमध्ये किती पाऊस आलेला आहे आणि मराठवाड्याकडे किंवा आपला जो काही भाग आहे पुढचा औरंगाबाद किंवा पुढची जी धरणं आहेत तर तिथपर्यंत किती पाणी असू शकतं आहे. एकंदरीत आज मात्र पावसाची जी काही सलग रिपरिप सुरू होती ती मात्र आज किमान थोडी कमी झालेली आहे. पण एक आशादायक वातावरण इथे आपल्याला दिसून येतं आहे. लोकांची सुद्धा गर्दी झालेली पाऊस बघण्यासाठी आणि आज आषाढी एकादशी आणि या निमित्ताने लोकसुद्धा दर्शनासाठी आपले कपालेश्वर महादेव मंदिर असेल किंवा इथला जो काही परिसर धार्मिक परिसर आहे तिथे सुद्धा ते येत आहेत.